मित्रांनो, लिसन टू री ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व प्रकारचे स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. इयत्ता 12वी भाग 2 उपयोगिता विश्लेषण म्हणजेच युटिलिटी अनालिसिस. प्रस्तावना. तुम्ही यापूर्वी इयत्ता 11वीमध्ये उपयोगिता या संकल्पनेबाबत ओळख करून घेतलेली आहेच. या घटकात उपभोक्त्याच्या वर्तनाबाबत सविस्तर स्पष्टीकरण केले आहे. प्रत्यक्ष व्यवहारात प्रत्येक व्यक्ती उपलब्ध साधनसामग्रीच्या सहाय्याने आपल्या गरजा भागवण्याचा प्रयत्न करत असते. खरं तर सर्व मानवी गरजा एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाहीत. उपयोगिता विश्लेषणात उपभोक्त्याच्या महत्तम समाधान मिळवण्याच्या वर्तनाचे स्पष्टीकरण केले आहे. उपयोगितेची वैशिष्ट्ये. उपयोगितेची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत. 1. सापेक्ष संकल्पना. उपयोगिता ही स्थल व कालसापेक्ष संकल्पना आहे. ती स्थलपरत्वे व कालपरत्वे बदलत जाते. उदाहरणार्थ, हिवाळ्यात लोकरीच्या कपड्यांमध्ये जास्त उपयोगिता जाणवते. समुद्रकाठापेक्षा बांधकामाच्या ठिकाणी वाळूमध्ये जास्त उपयोगिता जाणवते. 2. व्यक्तिनिष्ठ संकल्पना. उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. उपयोगिता व्यक्तीनुसार बदलते. याचे कारण आवडीनिवडी, प्राधान्य, स्वभाव, पसंती, व्यवसाय इत्यादींमध्ये फरक असतो. उदाहरणार्थ, डॉक्टरला स्टेथोस्कोपमध्ये उपयोगिता जाणवते, परंतु सर्वसामान्य व्यक्तीलाही जाणवत नाही. 3. नैतिकदृष्ट्या तटस्थ. उपयोगितेच्या संकल्पनेत नैतिकतेचा विचार नसतो. ही संकल्पना नैतिकदृष्ट्या तटस्थ असते. वस्तूने चांगले वाईट, योग्य अयोग्य असा कोणताही विचार न करता व्यक्तीची कोणतीही गरज पूर्ण करायला हवी. उदाहरणार्थ, सुरी किंवा चाकूचा वापर फळे किंवा भाजीपाला कापण्यासाठी गृहिणीकडून केला जातो, तर या वस्तूचा वापर एखाद्याला इजा करण्यासाठीही केला जातो. दोन्ही गरजा वेगळ्या आहेत, परंतु एका वस्तूचा वापर करून त्या भागवल्या जातात. म्हणून उपयोगिता नैतिकदृष्ट्या तटस्थ आहे. 4. उपयोगिता व उपयुक्तता यांचा फरक. उपयोगिता म्हणजे वस्तूच्या अंगी असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता आहे, तर उपयुक्तता म्हणजे वस्तूचे उपयोग मूल्य आहे. उदाहरणार्थ, उपभोक्त्याला दुधामध्ये उपयोगिता व उपयुक्तता जाणवते, मात्र व्यसनी व्यक्तीला दारूमध्ये उपयोगिता जाणवते, परंतु उपयुक्तता जाणवत नाही. 5. उपयोगिता व आनंद यात फरक. वस्तूमध्ये उपयोगिता असली तरी त्यापासून उपभोक्त्याला आनंद मिळतोच असं नाही. उदाहरणार्थ, आजारी व्यक्तीला इंजेक्शनमध्ये उपयोगिता जाणवते, कारण त्यामुळे आजार बरा होतो, पण त्यापासून त्याला आनंद मिळतोच असं नाही. 6. उपयोगिता व समाधान यातील फरक. उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे, तर समाधान हे उपभोगाचा परिणाम आहे. उपयोगिता व समाधान परस्पर संबंधित असूनही भिन्न संकल्पना आहेत. उदाहरणार्थ, तहानलेली व्यक्ती 1 ग्लास पाणी पिते, कारण पाण्यामध्ये तहान भागवण्याची क्षमता असते. पाण्यामधील उपयोगिता हे उपभोगाचे कारण आहे आणि मिळालेले समाधान हा उपभोगाचा परिणाम आहे. 7. उपयोगितेचे केवळ तात्विक मापन शक्य. उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. ती अदृश्य व अमूर्त संकल्पना आहे. त्यामुळे संख्यात्मक किंवा आकडेवारीत मापन करणं हे शक्य नाही. उदाहरणार्थ, जेव्हा तहानलेली व्यक्ती पाणी पिते तेव्हा मिळणाऱ्या समाधानाची कमी अधिक पातळीतून उपयोगिता जाणवते. म्हणून उपयोगिता फक्त अनुभवता येणं आणि उपयोगिता धनात्मक, शून्य व ऋणात्मक जाणवते. ऋणात्मक उपयोगितेला नकारात्मक उपयोगिता असंही म्हणतात. 8. उपयोगिता बहुपर्यायी आहे. एका वस्तूमुळे एकापेक्षा जास्त व्यक्तींची गरज भागवली जाते. तसेच ती वस्तू विविध वापरासाठी उपयोगी ठरते. उदाहरण, विजेचा वापर विविध व्यक्तींसाठी आणि एकाच वेळी विविध हेतू साध्य करण्यासाठी होतो. 9. उपयोगिता गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. वस्तूची उपयोगिता ही व्यक्तीच्या गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. जेवढी गरजेची तीव्रता जास्त तेवढी उपयोगिता अधिक जाणवते, तर गरजेची तीव्रता कमी झाल्यास उपयोगिता घटत जाते. उदाहरण, भुकेलेल्या व्यक्तीला अन्नामध्ये भूक नसलेल्या व्यक्तीपेक्षा जास्त उपयोगिता जाणवते. 10. उपयोगिता मागणीचा आधार. वस्तूमध्ये उपयोगिता असेल तरच व्यक्ती त्या वस्तूसाठी मागणी करेल. उदाहरण, आजारी व्यक्तीला औषधामध्ये उपयोगिता जाणवते म्हणून ती औषधाची मागणी करते. उपयोगितेचे प्रकार. उपयोगितेचे प्रकार खालीलप्रमाणे आहेत. 1. रूप उपयोगिता. जेव्हा अस्तित्वात असलेल्या वस्तूचे आकारमान व स्वरूप बदलून उपयोगिता निर्माण केली जाते
तेव्हा त्यास रूप उपयोगिता असे म्हणतात. उदाहरण, मातीपासून खेळणी, लाकडापासून फर्निचर इत्यादी. 2. स्थल उपयोगिता. जेव्हा वस्तूचे स्थळ बदलल्याने वस्तूमध्ये उपयोगिता वाढते तेव्हा त्यास स्थल उपयोगिता म्हणतात. उदाहरणार्थ, उष्ण हवामानाच्या प्रदेशापेक्षा थंड हवामानाच्या प्रदेशात उबदार व गरम कपड्यांमध्ये जास्त उपयोगिता जाणवते. वस्तूचे स्थलांतर केल्याने स्थल उपयोगिता निर्माण होते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. 3. सेवा उपयोगिता. समाजातील विविध व्यावसायिकांकडून इतरांना व्यक्तिगत सेवा पुरवल्या जातात, म्हणजेच सेवा उपयोगिता. उदाहरणार्थ, डॉक्टर, वकील, शिक्षक, गायक इत्यादींच्या सेवा. 4. ज्ञान उपयोगिता. जेव्हा उपभोक्ता विशिष्ट वस्तूबद्दल ज्ञान प्राप्त करतो तेव्हा त्यास ज्ञान उपयोगिता म्हणतात. उदाहरण, मोबाईल फोन किंवा संगणकाच्या विविध कार्यप्रणालींचे ज्ञान होते तेव्हा ज्ञान उपयोगिता निर्माण होते. 5. स्वामित्व उपयोगिता. वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित होते तेव्हा स्वामित्व उपयोगिता निर्माण होते. उदाहरणार्थ, विक्रेत्याकडून ग्राहकांकडे वस्तू हस्तांतरित होते. 6. काल उपयोगिता. काळ बदलल्याने काळानुसार वस्तूमध्ये उपयोगिता निर्माण होते, त्यास काल उपयोगिता असं म्हणतात. उदाहरण, विद्यार्थ्याला सुट्टीच्या काळापेक्षा परीक्षा काळात पाठ्यपुस्तकामध्ये जास्त उपयोगिता जाणवते. तसंच वस्तूची साठवण करून आवश्यकतेनुसार दुर्मिळतेच्या काळात वस्तू वापरासाठी उपलब्ध करून देणं म्हणजे काल उपयोगिता निर्माण करणं. उदाहरण, रक्तपेढी. उपयोगितेच्या संकल्पना. उपयोगिता मापनाच्या 2 मुख्य संकल्पना खाली दिलेल्या आहेत. 1. एकूण उपयोगिता म्हणजेच टोटल युटिलिटी. एकूण उपयोगिता म्हणजे वस्तूच्या सर्व नगांच्या उपभोगापासून उपभोक्त्याला प्राप्त होणाऱ्या एकत्रित उपयोगितांची बेरीज. तसेच ही सलगपणे उपभोग घेतलेल्या वस्तूच्या सर्व नगांपासून मिळालेली एकूण उपयोगिता असते. 2. सीमांत उपयोगिता म्हणजेच मार्जिनल युटिलिटी. सीमांत उपयोगिता म्हणजेच उपभोक्त्याकडून उपभोग घेतलेल्या वाढीव वस्तूपासून मिळालेली उपयोगिता. दुसऱ्या शब्दात सीमांत उपयोगिता म्हणजे उपभोग घेतलेल्या वाढीव नगापासून एकूण उपयोगितेत पडणारी भर. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत सर्वप्रथम प्राध्यापक गॉसेन यांनी मांडला, परंतु प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 साली प्रकाशित झालेल्या अर्थशास्त्राची मूलतत्वे या ग्रंथात विस्तृत स्वरूपात स्पष्ट केला. सिद्धांतांचे विधान. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या मते इतर परिस्थिती स्थिर असताना व्यक्तीजवळ आधीपासून असलेल्या एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास त्यापासून मिळणारं अतिरिक्त समाधान कमी होत जातं. दुसऱ्या शब्दात, इतर परिस्थिती कायम असताना एखाद्या वस्तूच्या साठ्यात वाढ होत गेल्यास वस्तूच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर प्रत्येक वाढीव नगापासून मिळणारी जादाची उपयोगिता क्रमशः घटत जाते. थोडक्यात, एखादी वस्तू अधिक प्रमाणात असेल तर ती वस्तू अधिकाधिक प्रमाणात घेण्याची इच्छा कमी कमी होत जाते. गृहीतके. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतांची गृहीतके खालीलप्रमाणे आहेत. 1. विवेकशीलता. उपभोक्ता विवेकशील आहे आणि त्याची वर्तणूक सर्वसामान्य आहे असं मानलं जातं, त्यामुळे तो महत्तम समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो. 2. संख्यात्मक मापन. सिद्धांतात उपयोगितेचे संख्यात्मक मापन करता येते असे गृहीत धरले जाते, त्यामुळे गणिती प्रक्रिया सहज शक्य होते. यामुळे वस्तूच्या प्रत्येक नगापासून मिळणारी उपयोगिता जाणून घेता येते व त्यांची तुलना करता येते. 3. एकजिनसीपणा. उपभोगातील वस्तूचे सर्व नग आकार, स्वरूप, रंग, चव इत्यादींबाबत समान आहेत. 4. उपभोग सातत्य. एखाद्या वस्तूच्या सर्व नगांचा उपभोग कोणताही खंड न पडता सलगपणे एकापाठोपाठ एक घेतला जातो. 5. योग्य आकारमान. उपभोग्य वस्तूंच्या सर्व नगांचे आकारमान योग्य किंवा साधारण असावे, ते अत्यंत मोठे किंवा लहान नसावे. 6. स्थिरता. उपभोगाच्या प्रक्रियेत उपभोक्त्याचे उत्पन्न, चव, पसंती, सवयी, आवडीनिवडी यांच्यासारखे घटक स्थिर असावेत. पैशाची सीमांत उपयोगिता सुद्धा स्थिर असल्याचे गृहीत धरले जाते. 7. विभाज्यता. सिद्धांत असे गृहीत धरते की उपभोगात आणलेली वस्तू विभाज्य असावी, त्यामुळे वस्तूचे लहान भागात विभाजन करता येईल. 8. एकच गरज. एकच गरज पूर्णपणे भागवण्यासाठी वस्तूचा वापर होत असल्याचे सिद्धांत गृहीत धरतो. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही
या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. सिद्धांतांचे अपवाद. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतांचे अपवाद खालीलप्रमाणे आहेत. 1. छंद. पोस्टाची विविध तिकिटे, दुर्मिळ नाणी व दुर्मिळ चित्रे यांचा संग्रह करणं, संगीत ऐकणं, पुस्तकांचे वाचन करणं यासारख्या छंदांबाबत हा सिद्धांत अनुभवास येत नाही. याचे कारण त्यांच्या साठ्यात होणारी वाढ अधिकाधिक आनंद देते, त्यामुळे सीमांत उपयोगिता वाढते. परंतु यात एकजिन्सीपणा व सातत्य या गृहीतकांचे उल्लंघन झाले आहे. 2. कंजूष व्यक्ती. कंजूष उपभोक्त्याच्या बाबतीत प्राप्त होणाऱ्या प्रत्येक वाढीव नगापासून त्याला अधिकाधिक समाधान मिळतं, कारण तो लोभी असतो, अविवेकी असतो. त्यामुळे पैशांच्या साठ्यात होणाऱ्या वाढीबरोबर पैशाची सीमांत उपयोगिता वाढते. परंतु यात विवेकशीलता या गृहीतकाचे उल्लंघन झालेले आहे. 3. व्यसन. व्यसनी व्यक्तींच्या बाबतीत असे आढळून येते की मद्याच्या प्रत्येक वाढीव नगाच्या उपभोगाबरोबर त्याची नशेची पातळी वाढत जाते. त्यामुळे मद्यपी व्यक्तीची सीमांत उपयोगिता वाढल्यासारखे वाटते. खरं तर हा आभास असतो. ही स्थिती जवळजवळ सर्वच व्यसनांच्या बाबतीत लागू होते. मात्र यात विवेकशीलता या गृहीतकाचे उल्लंघन झालेले आहे. 4. सत्ता. व्यक्तीला जसजशी सत्ता प्राप्त होते तसतशी सत्तेची लालसा वाढत जाते. ती जास्तीत जास्त सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करते. परंतु येथे विवेकशीलता या गृहीतकाचे उल्लंघन झालेले आहे. 5. पैसा. पैशाची सीमांत उपयोगिता कधीही शून्य होत नाही असं म्हटलं जातं. पैशाच्या साठ्याच्या वाढीबरोबर सीमांत उपयोगिता वाढत जाते, कारण विविध गरजा भागवताना अनेक वस्तू व सेवांची खरेदी करण्यासाठी विनिमय माध्यम म्हणून पैसा वापरला जातो. मात्र काही अर्थशास्त्रज्ञांच्या मते हा सिद्धांत पैशाला लागू होतो. उदाहरण, श्रीमंत व्यक्तीपेक्षा गरीब व्यक्तीला पैशाची सीमांत उपयोगिता जास्त जाणवते. वरील सर्व बाबी सिद्धांतांचे अपवाद मानले जातात, पण त्यात कोणत्या ना कोणत्या गृहीतकांचे उल्लंघन होत असल्यामुळे घटत्या सीमांत उपयोगितेचे अपवाद खरे अपवाद नसून केवळ भासमान आहेत. या सिद्धांतांवरील टीका. पुढील मर्यादांच्या आधारे सिद्धांतांचे टीकात्मक परीक्षण केले आहे. 1. अवास्तव गृहीतके. घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत एकजिन्सीपणा, सातत्य, स्थिरता, विवेकशीलता इत्यादी विविध गृहीतकांवर आधारित आहे. परंतु प्रत्यक्षात या सर्व अटी एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाहीत. 2. संख्यात्मक मापन. उपयोगिता संख्येत मोजता येते, तिची बेरीज व तुलना करता येते आणि कोष्टकाद्वारे सादर करता येते. पण प्रत्यक्षात उपयोगितेचे संख्यात्मक मापन करणं हे अशक्य असतं, कारण उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. 3. अविभाज्य वस्तू. हा सिद्धांत गाडी, रेफ्रिजरेटर, दूरदर्शन, संच यांच्यासारख्या अविभाज्य व अवजड वस्तूंसाठी लागू पडत नाही, कारण साधारणपणे या वस्तूंची खरेदी एकावेळी एकाच वस्तूची केली जाते. अशा वस्तूच्या सीमांत उपयोगितेची तुलना अशक्य असते. 4. पैशाची स्थिर सीमांत उपयोगिता. सिद्धांत गृहीत धरतो की पैशाच्या प्रत्येक एककाची सीमांत उपयोगिता स्थिर असते, पण टीकाकारांच्या मते पैशाची सीमांत उपयोगिता व्यक्तिपरत्वे बदलते. तसेच किमतींबद्दल पैशाचा साठा यामुळे प्रभावित होते. तसेच किमतीतील बदल पैशाचा साठा यामुळे प्रभावित होते. 5. एकच गरज. हा सिद्धांत विशिष्ट वेळी एकच गरज पूर्ण करून मिळणाऱ्या समाधानापुरता मर्यादित आहे. वास्तविक व्यक्ती एकाच वेळी अनेक गरजा पूर्ण करून समाधान मिळवते. सिद्धांतांचे महत्त्व. घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतांवर जरी टीका होत असली तरी त्या सिद्धांतांच्या सार्वत्रिक वापरामुळे हा सिद्धांत एक प्रसिद्ध व महत्त्वपूर्ण अर्थशास्त्रीय सिद्धांत आहे. 1. उपभोक्त्यांसाठी उपयुक्त. मर्यादित साधनांमुळे महत्तम उपयोगिता प्राप्त करण्यासाठी वस्तूंच्या उपभोगामध्ये वैविध्य असणं हे आवश्यक आहे. सरकारसाठी उपयुक्त. शासनाला विविध आर्थिक योजनांची आखणी करण्यासाठी हा सिद्धांत उपयुक्त ठरतो. उदाहरण, प्रगतिशील कर धोरण, किंमत धोरण, व्यापार धोरण इत्यादी. 3. मूल्य विरोधाभास. वस्तूचे उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य यातील फरक दाखवून हा सिद्धांत मूल्याचा विरोधाभास स्पष्ट करतो, ज्यामध्ये उपयोगिता मूल्य जास्त, उदाहरणार्थ पाणी, हवा, सूर्यप्रकाश इत्यादी, घटकाचे विनिमय मूल्य कमी असते. तसेच काही वस्तूंचे उपयोगिता मूल्य कमी असते, पण दुर्मिळतेमुळे विनिमय मूल्य जास्त असते, उदाहरणार्थ हिरे, सोने.
हा सिद्धांत वस्तूंचे उपयोगिता मूल्य व विनिमय मूल्य यातील विरोधाभास समजण्यासाठी सहाय्य करतो. 4. मागणी सिद्धांताचा आधार. मागणीचा सिद्धांत घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर आधारित आहे. मागणी सिद्धांतानुसार वस्तूची किंमत कमी झाल्यास वस्तूची मागणी वाढते आणि किंमत जास्त झाल्यास मागणी कमी होते. जेव्हा वस्तूंच्या नगसंख्येची अधिकाधिक खरेदी उपभोक्त्याकडून केली जाते तेव्हा सीमांत उपयोगिता क्रमशः घटत जाते. म्हणून फक्त कमी किमतीला वस्तूची जास्त नगसंख्या खरेदी केली जाते. आमचे असेच ऑडिओ लेक्चर ऐकत राहण्यासाठी तुम्ही या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून प्ले स्टोअरवरून आपले ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. सीमांत उपयोगिता व किंमत यातील संबंध. मागणीचा सिद्धांत घटत्या सीमांत उपयोगितेच्या सिद्धांतावर आधारित आहे. हे समजून घेण्यासाठी सीमांत उपयोगिता व किंमत यातील परस्पर संबंधाबाबत चर्चा करूया. हा सिद्धांत व्यावहारिक उपयोजनाचे समर्पक उदाहरण आहे. कोष्टक क्रमांक 2 आणि 3च्या आधारे सीमांत उपयोगिता आणि किंमत यांच्याशी संबंधित खालील निष्कर्ष काढता येतात. बाजार किमतीशी तुलना करण्यासाठी सीमांत उपयोगितेचे रूपांतर पैशात व्यक्त केले जाते असे गृहीत धरले की क्ष वस्तूच्या एका नगाची बाजार किंमत 50 रुपये आहे आणि एका नगाची सीमांत उपयोगिता 10 रुपये बरोबर समतुल्य आहे. अशा प्रकारे एका नगाची सीमांत उपयोगिता आणि बाजार किंमत याची तुलना स्तंभ क्रमांक 5 मध्ये दाखवली आहे. पुढील कोष्टक क्रमांक 2 आणि 3 द्वारे ही संकल्पना चांगल्या प्रकारे समजून घेता येईल. उपभोक्ता एकामागून एक सलगपणे वस्तूचा उपभोग घेतो. घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांतानुसार खरेदी केलेल्या व उपभोग घेतलेल्या प्रत्येक वाढीव नगाची सीमांत उपयोगिता घटणारी असते. सीमांत उपयोगिता बाजार किमतीपेक्षा जास्त असते. उदाहरणार्थ कोष्टक क्रमांक 2 आणि 3 मध्ये पहिल्या 3 नगांपासून मिळणारी सीमांत उपयोगिता बाजार किंमत 50 पेक्षा अधिक आहे. याचे कारण उपभोक्त्याची गरज तीव्र असते. यानंतर सीमांत उपयोगिता व किंमत ही समान होतात. म्हणून उपभोक्ता चौथा नग घेण्याचा विचार करू शकतो. 5व्या आणि 6व्या नगाच्या बाबतीत प्राप्त सीमांत उपयोगिता बाजार किमतीपेक्षा कमी होते. या समतोल स्थितीनंतर विवेकी उपभोक्ता नगांची खरेदी थांबवतो. 1. जेव्हा उपभोक्ता इच्छेनुसार वस्तूंचा उपभोग घेतो तेव्हा सीमांत उपयोगिता किमतीपेक्षा जास्त असते. 2. ज्या नगाच्या वेळेस सीमांत उपयोगिता व किंमत समान होतात त्या नगाला सीमांत नग संबोधले जाते. 3. विवेकी उपभोक्ता जे नग विकत घेऊ इच्छित नाही त्या नगांना सीमांतोत्तर नग असे म्हणतात. उपयोगिता व किंमत यातील परस्पर संबंध हा मागणीच्या सिद्धांताचा पाया आहे. तुम्हाला माहिती आहे का, ब्रिटिश अर्थतज्ञ J.R. हिक्स आणि R.G.D. ॲलन यांनी समवृत्ती वक्र पद्धतीचा विकास केला. प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या संख्यावाचक उपयोगिता सिद्धांताला वास्तववादी पर्याय म्हणून हा सिद्धांत अस्तित्वात आला. समवृत्ती वक्र पद्धतीमध्ये क्रमवाचक उपयोगिता स्वीकारलेली आहे. समवृत्ती वक्र हा 2 वस्तूंच्या संयोगाच्या विशिष्ट स्थानाला जोडणारा वक्र असून उपभोक्ता या वस्तूंच्या संयोजनाबद्दल तटस्थ असतो, कारण त्याला दोन्ही वस्तूंच्या उपभोगाने समान समाधानाची पातळी मिळते. लिसन टू ॲप्लिकेशन तुम्हाला सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारी ऑडिओ नोट्स, ऑडिओ बुक्स आणि इतर मटेरियल देखील उपलब्ध करून देते. चला तर मित्रांनो, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.